बंद असलेल्या कुर्णी पुलावरून जाण्याचा बेजबाबदारपणा नडला. मोटारसायकल नदीत कोसळून दुचाकीस्वार व लहान मुलगा गंभीर जखमी. कुर्णी मार्गावरील बंद करण्यात आलेल्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न एका दुचाकीस्वाराला महागात पडला. पुलावरून जाण्याच्या प्रयत्नामध्ये मोटारसायकल थेट नदीमध्ये कोसळून दुचाकीस्वार व त्याच्या पाठीमागे बसलेला लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. कुर्णी पुलाचे पिल्लर कोसळल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. दोन्ही बाजूंनी मुरुम टाकून रस्ता अडवण्यात आला असून नागरिकांनी या मार्गाने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सुमारे 2 किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी काही जण जीव धोक्यात घालून मुरुमावरूनच वाहन नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज सकाळी अशाच प्रकारे एक दुचाकीस्वार पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मोटारसायकल घसरली आणि थेट नदीमध्ये कोसळली. या अपघातात दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेला लहान मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केलं. नदीत पडलेली मोटारसायकल बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मोठी शर्थ केली. यामध्ये आशिष जगदाळे, सर्जेराव भाट, राहुल पाटील, बाजीराव हसबे, यशवंत इंदलकर, तुकाराम माने आदींनी पुढाकार घेत प्रयत्न केले. पूल बंद असूनही काही नागरिकांकडून धोकादायक पद्धतीने वाहन नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अशा प्रकारच्या अपघातांच्या घटना घडत आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये दोघांचाही जीव थोडक्यात बचावला अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रशासनाने या मार्गावर अधिक कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्याकडून होत आहे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.